हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण मेथीचे धपाटे करणार आहोत। त्यासाठी 3 मिक्स पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, त्याच्यावर हिरवा ठेचा, एका ह्याच्यात जिरे, ओवा, हळद, मीठ आणि मेथी घेतलेली आहे। आता आपण याची कणिक चुरून घेऊत। हे पहा, आपण धपाट्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता आपण मस्तपैकी धपाटे बनवून घेऊत। हे पहा, असा पालव घेतलेला आहे पोळपाटावर, असा एक उंडा। मस्तपैकी अशा पद्धतीत आता आपण हे धपाटे या पालवावर थापून घ्यायचे। असे मस्त पद्धतशीर मधात होल पाडायचे, जणू कणी व्यवस्थित भाजल्या जाईल आपले धपाटे। हे चुलीवर मस्त तवा ठेवलेला आहे शेगडीवर। आता आपण या शेगडीवर धपाटे टाकून घेऊत। तवा मस्त गरम झालेला आहे। हे पहा, अशा पद्धतीत आपण टाकून घेतलेला आहे। असं जरा कडेनं तेल टाकून घेऊ, वरती टाकूत, होल व्यवस्थित म्हणजे भाजल्या जाईल फुलाच्या साह्याने। हे तवा गरम मस्त झाला की किती चटकन आपल्याला पलटी मारायला सोपं जातं। गॅसवर धपाटे भाजले जाते तोपर्यंत आपण दुसरं पण एक धपाटे पाहिल्याप्रमाणे दुसरं पण एक थापून घेऊ पालवावर। तुम्ही पण तुमच्या मुलांना, कसं लहान मुलं भाजीपाल्या तेवढ्या खात नाहीत, मेथीचे, पालकाचे धपाटे अशा पद्धतीनं करून द्या। जणू कणी त्यांच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या जातील। दुधी भोपळा, ककडी खिसून पण होतात, कारण आता काही लेकरं भाजीपाला, ककडी, दुधी भोपळा ह्याच्या भाज्या खात नाहीत। तर अशा पद्धतीत केल्यास नक्कीच आवर्जून खातील। मस्तपैकी तयार झालेला आहे। दुसरी बाजू मस्तपैकी आपण भाजून घेऊ।
हे पहा मस्तपैकी आपलं दुसरी बाजू पण भाजलेली. आता आपण काढून घेऊत. हे पहा असे मेथीचे धपाटे केलेले आहेत. तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत मुलाला टिफिनमध्ये किंवा प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता. मी तर केले मेथीचे धपाटे. आता तुम्ही पण करून पहा. व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.